कुछ तो मजबूरियां रही होगी, यूं ही कोई बेवफा नहीं होता. बशीर बद्र यांच्या या शायरीतील ओळी सध्याच्या राजकीय बंड करणाऱ्या या नेत्यांना जशास तशा लागू पडतायत. ठाकरेचे निष्ठावान 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या जवळ गेलेत. एक गटाची स्थापना झाली आहे आणि ऑपरेशन टायगर नाव देण्यात आलेलं एक बंड पुन्हा एकदा यशस्वी झालं आहे. खरं तर ज्या 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देत शिंदेंना जवळ केलं, त्या 6 खासदारापैकी एक खासदार मात्र सर्वाधिक चर्चेत आहे सोशल मीडियावरती. खाजगीमध्ये लोक बोलताना चर्चा करतायत की त्या नेत्यांनी असं नको करायला पाहिजे होतं. जो नेता उठता बसता भाषणामध्ये चर्चेमध्ये गप्पा गोष्टी करताना सुद्धा ठाकरेंनी जे दिलं ते आयुष्यात कुणीच दिलं नाही. आणि कदाचित ठाकरेंनं त्या काळात मला जर राजकारणात आणलं नसतं किंबहुना उमेदवारी दिली नसती तर हा ओमराजे निंबाळकर घडलाच नसता. अशी विधान आहेत ओमराजे निंबाळकर यांची. हो, 2 टर्मचे खासदार ओमराजे निंबाळकर, ज्यांनी यापूर्वी एकदा विधानसभेमध्ये सुद्धा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता, त्याच ओमराजे निंबाळकरांचा राजकीय उदय कसा झाला? पवनराजे यांच्या अनपेक्षित हत्येनंतर ओमराजे निंबाळकरांचा उदय कसा झाला? पद्मसिंह पाटील कुटुंबाला जशास तसा उत्तर देणारा ओमराजे निंबाळकर म्हणजे एक रांगडा गडी, एक रांगडा नेता. लोकाला जवळचं वाटेल, लोकाला आवडेल अशा भाषणं करणारा, कोट्या करणारा, किंबहुना सगळ्यात जास्त अवेलेबल खासदार म्हणून ज्याची ख्याती आहे, त्या ओमराजे निंबाळकर संदर्भातच आपण आज या कट टू कटच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत की ओमराजे निंबाळकरांचा एकूण राजकीय प्रवास कसा झाला. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. खरं तर ओमराजे निंबाळकर हे राजकारणात इतक्या अनपेक्षितपणे आणि अपघाताने आले की त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच ओमराजेंना त्यांच्या म्हणजे धाराशिव जिल्ह्यातल्या लोकांनी पाहिलं होतं. 2006 साली पवनराजे निंबाळकर काँग्रेसचे नेते पद्मसिंह पाटील यांचे सहकारी यांचा खून झाला. त्या खुनानंतर पहिल्यांदा 22व्या वर्षी ओमराजे निंबाळकर राजकारणात आले. खरं तर त्यापूर्वी कधीही ओमराजेंना पवनराजेंसोबत धाराशिवमधल्या लोकांनी बघितलं नव्हतं. कारण इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातून ओमराजे यांचा कल राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा नव्हता. पण वडिलांची हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर पवनराजे यांनी जे धाराशिव गाठलं, त्यानंतर हत्येच्या काही दिवसातच ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या आईंना सोबत घेऊन संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. पद्मसिंह पाटील यांनी आपल्याच सहकार्याची, आपल्याच मावस भावाची कशा प्रकारे क्रूर हत्या केली होती हा आरोप करत ओमराजे आणि त्यांच्या आई धाराशिव जिल्ह्यामध्ये फिरत होत्या आणि पवनराजे यांच्या हत्येनंतर जी काही सहानुभूतीची लाट निर्माण झाली ती मात्र ओमराजेंना खंबीर करत होती. यापूर्वी वडिलाचं राजकारण जरी घरून बघितलं असलं तर प्रत्यक्ष राजकारणाचा ओमराजेंचा काहीच संबंध नव्हता. मात्र वयाच्या 22व्या वर्षी पहिल्यांदा धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची निवडणूक लढली आणि पहिलीच निवडणूक जिंकून दाखवली. काही दिवसातच एक सत्तांतराचं नाट्य घडलं धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये. ते सुद्धा ओमराजे निंबाळकर यांनी यशस्वी करून दाखवलं आणि पद्मसिंह पाटील ज्यांचा दरारा, ज्यांचं राजकारण हे मागच्या 3 दशकापासून धाराशिव जिल्ह्यावर अधिराज्य गाजवत होतं, त्यांना मात्र आता जशास तसा एक विरोधक समोर येऊन थांबला होता. पवनराजेचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर गरज असेल तिथे, शक्य असेल तिथे पद्मसिंह पाटील आणि त्यांच्या कुटुंबाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरत होते. पद्मसिंह पाटील ज्यांनी एकेकाळी राज्याचं उपमुख्यमंत्रीपद, राज्याचं गृहमंत्रीपद, पद्मसिंह पाटील यांनी एकेकाळी राज्याचं गृहमंत्रीपद सांभाळलं होतं. शरद पवारांच्या सरकारमध्ये अनेक मोठ्या पदाची जबाबदारी ही पद्मसिंह पाटलावरती होती. तेच पद्मसिंह पाटील त्याच पद्मसिंह पाटलांच्या राजकारणाचं ऊर्जास्थान होतं तेरणा सहकारी साखर कारखाना. मराठवाड्यातील पहिला मोठा सहकारी साखर कारखाना म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं, त्याच तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून पद्मसिंह पाटील हे राजकारण करत होते. ओमराजे निंबाळकरांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात सुद्धा अगदी त्याच पद्धतीनं पद्मसिंह पाटलांच्या विरोधात
तेरणा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवून केली आणि या साखर कारखान्याच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकरांचा गट विजयी झाला आणि मागच्या अनेक वर्षापासून एक हाती अंमल एक हाती सत्ता असलेला तेरणा सहकारी साखर कारखाना पद्मसिंह पाटील कुटुंबाकडून ओमराजे निंबाळकरांनी काढून घेतला. सुरुवातीला जिल्हा परिषद, त्यानंतर सहकारी साखर कारखाना आणि त्यानंतर जिल्हा बँकेच्या माध्यमातून ओमराजे निंबाळकरांनी कमी वयामध्ये पद्मसिंह पाटलासमोर राजकारणामध्ये जशास तसं उत्तर द्यायला सुरुवात केली आणि याला सगळ्यात मोठं बळ मिळालं अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं. कारण शरद पवारांच्या जवळचे पाहुणे असलेले पद्मसिंह पाटील कुटुंब यापूर्वीच राजकीयदृष्ट्या एक मजबूत कुटुंब म्हणून, घराणं म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं. म्हणून अशा वेळी ओमराजेंना जवळचा पर्याय वाटला तो शिवसेनेचा आणि शिवसेनेला सुद्धा ओमराजेच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यामध्ये एक उमद आणि तरुण नेतृत्व मिळालं होतं. 2009ला ओमराजे निंबाळकरांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकर हे आमदार झाले आणि 2000 ते 2014 या 5 वर्षाच्या काळामध्ये ओमराजे निंबाळकर हे धाराशिव जिल्ह्याचे आमदार म्हणून काम बघत होते. कमी वयाचे तरुण तडफदार, ज्यांच्या भाषेमध्ये एक रांगडं बोलणं होतं, ज्यांच्या भाषेवर एक प्रभुत्व होतं, सर्वसामान्य लोकांमध्ये जाण्याची एक अशी लकब ओमराजेंना लाभलेली आहे की ते ज्यांच्या जवळ जाऊन बसतात त्यांना इमोशनल करतात, भावनिकदृष्ट्या त्यांच्या गरजा ओळखून घेतात. आणि म्हणून ओमराजे निंबाळकरांना फोन करणारा माणूस हा केवळ शहरामधला मोठा वस्तीत राहणारा नाही, तर अगदी ग्रामीण भागातला शेतकरी शेतमजूर सुद्धा ओमराजे निंबाळकरांना थेट फोन करू शकतो आणि त्या फोनला उत्तर देण्यासाठी ओमराजे निंबाळकर कायम अवेलेबल असतात. आणि म्हणून ओमराजे निंबाळकरांची जी काही प्रसिद्धी आहे ती मागच्या काही दिवसापासून अशी झाली आहे की एक रांगडा नेता जो लोकांच्या मदतीसाठी कायम तत्पर असतो अशी त्यांची इमेज बनली. 2009 ते 2014 या पहिल्या आमदारकीच्या काळात सत्ता अर्थात महाविकास आघाडीची होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष राज्यात सत्तेत होते आणि त्या काळामध्ये विरोधी पक्षात असलेल्या ओमराजे निंबाळकरांनी शक्य असेल तेवढं लोकांत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक नवं पर्व सुरू झालं होतं ज्याचं नाव होतं ओमराजे निंबाळकर. 2009 आणि 2014च्या त्या आमदारकीनंतर 2014ला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राणा पाटलांसोबत म्हणजे पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह यांच्या समोर ओमराजे निंबाळकर निवडणुकीला उभा टाकले. मात्र 2014च्या त्या निवडणुकीमध्ये राणा पाटलांचा विजय झाला आणि ओमराजे निंबाळकर यांचा पराभव झाला. शिवसेनेचे आमदार म्हणून काम केलेल्या ओमराजेंसमोर आता मात्र प्रश्न होता. कारण आमदार झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा आमदार होऊ असं त्यांना वाटलं होतं. ती निवडणूक इतकी अटीतटीची झाली की धाराशिव किंबहुना मराठवाड्यामध्ये ज्या अटीतटीच्या निवडणुका झाल्या त्यात एक अटीतटीची निवडणूक झाली होती जी राणा पाटील म्हणजे पद्मसिंह पाटलाचे चिरंजीव विरुद्ध ओमराजे अशी झाली होती. आणि त्या निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकर यांचा पराभव झाला. आणि त्यानंतर अगदी 6 महिन्याने 2014 साली लोकसभेच्या निवडणुका आल्या. मात्र या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रवी गायकवाड यांना शिवसेनेने धाराशिव जिल्ह्यातून खासदारकीच्या मैदानात उतरवलं होतं आणि या रवी गायकवाडांचा प्रचार करण्याची सगळी जबाबदारी, सगळी मदार ही मात्र ओमराजे निंबाळकरांवरती. ओमराजे निंबाळकरांनी त्याही काळात रवी गायकवाड यांच्यासाठी अगदी जिल्हा पिंजून काढला. धाराशिव जिल्ह्याचे शिवसेनेचे खासदार बनले ते रवी गायकवाड. 2014 ते 2019 या 5 वर्षाच्या काळात मात्र ओमराजे निंबाळकर यांच्याकडं कोणतंही संसदीय असं पद नव्हतं. पक्षाने सुद्धा आतापर्यंत ओमराजे निंबाळकर यांना पक्षाची मोठी जबाबदारी दिलेली नाही आहे. ती मंत्रिपदाची असो, कुठल्या महामंडळाची असो, किंबहुना अगदी स्थानिक पातळीवरच्या ज्या पदाधिकाऱ्याच्या पदं दिली जातात त्यांना पदं देण्यासाठी जे अधिकार असणारे समिती असतील किंवा प्रदेश पातळीवरची जे काही पदं असतील ती ओमराजेंना कधीच मिळाली नाहीत. या बंडांचं ओमराजे निंबाळकर ठाकरेंना सोडून का गेले या बंडाचं जर उत्तर तुम्ही शोधलं तर ते उत्तरामध्ये सुरुवात कदाचित 2014 ते 19 झालेली असेल. कारण पहिली टर्म आमदार, त्यानंतर 2019 ते 2024 दुसऱ्यांदा खासदार आणि 2024 पासून 2029 पर्यंत दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या ओमराजे निंबाळकरांना ही खंत मात्र कायम सतावत होती. एकतर जितके वर्ष मागच्या अनेक काळ ते जरी आमदार खासदार म्हणून काम करत असले तर या सर्वाधिक काळात ते सत्तेच्या विरोधात काम करतायत आणि सत्तेच्या विरोधात काम करत असताना लोकांचे प्रश्न सोडवता येत नाहीत. लोकांचे प्रश्न सोडवायचे असेल तर सत्ता लागते आणि म्हणून कदाचित ओमराजे निंबाळकर यांनी
ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली असावी. पद्मसिंह पाटलांना आव्हान देऊन जो तेरणा सहकारी साखर कारखाना ओमराजे निंबाळकरांनी ताब्यात घेतला होता, तो कारखाना ते चालवू शकले नाहीत. किंबहुना त्या कारखान्यातील अगदी भंगार सुद्धा ओमराजे निंबाळकरांनी चोरलं, असे आरोप राणा पाटलाच्या कार्यकर्त्याकडून झाले. कारण साखर कारखाना चालवण्यासाठी सत्ता लागत असते, जी सत्ता ओमराजेंना त्यांच्या एकूण कारकिर्दीमध्ये फार कमी वेळा लाभली. ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे झाले होते, कोरोनाचा तो काळ होता, जिथे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन एक सरकार बनवलं होतं. तेवढा जर काळ सोडला तर इतर सगळ्या वेळी ओमराजे निंबाळकर हे विरोधी पक्षात राहिले आणि कदाचित हीच खंत ओमराजे निंबाळकरांना सतावत होती. येणारा काळ सुद्धा तितकाच जिकरीचा होता. दुसऱ्यांदा खासदारकी मिळवली होती, मात्र ही खासदारकी मिळवल्यानंतर सुद्धा लोकांचे प्रश्न सोडवता येत नाहीत, लोकांचे काम करता येत नाहीत, असं ओमराजे खासगीमध्ये बोलताना लोकांनी ऐकले. आणि तेच कारण असावं म्हणून ओमराजेंनी उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देत शिंदेना जवळ केलं. खरं तर ओमराजेंच्या स्वभावाबद्दल एक गोष्ट जे लोक आवर्जून सांगतात की ओमराजे निंबाळकर हे जरी राजकारणी असले तरी छक्के पंजेवाला राजकारण नाही आहे. लोकांमध्ये बोलताना त्यांच्याच भाषेमध्ये त्यांची उदाहरणं देऊन लोकांना आपलेसं करणं, त्यांना भावनिकदृष्ट्या सोबत ठेवणं, ही एक वकूब ओमराजे निंबाळकरांमध्ये फार मोठ्या स्वरूपात राहिला आहे. आणि पद्मसिंह पाटील यांचं कुटुंब, मी थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणेच की मागच्या अनेक वर्षापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये अधिराज्य गाजवणारं एक असं कुटुंब, त्या कुटुंबासमोर मात्र ओमराजे निंबाळकर कधी झुकले नाहीत. किंबहुना कोणत्याच निवडणुकीत, कोणत्याच राजकारणात त्यांनी पद्मसिंह पाटील कुटुंबासोबत कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि ही त्यांची सगळ्यात मोठी ओळख राहिली. पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप होतो, कारण स्वतः पद्मसिंह पाटील मंत्री, आमदार, खासदार आणि त्यानंतर त्यांचा मुलगा, तो सुद्धा अगदी आमदार, त्यांच्या सून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, त्यांच्या मुलानं सुद्धा म्हणजे नातवानं सुद्धा एक निवडणूक लढली. आणि म्हणून पद्मसिंह पाटील घराण्यावरती कायम घराणेशाहीचा आरोप करणारे ओमराजेंनी मात्र स्वतःचं कुटुंब कायम राजकारणापासून दूर ठेवलं. म्हणजे ओमराजे यांचे बंधू जयराजे हे कधीतरी निवडणुकीत ओमराजेसोबत बघायला मिळतात. ओमराजेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या आई किंवा त्यांच्या पत्नी या अनेक वेळा निवडणुकीत सहभागी होताना लोकांनी बघितलं आहे. मात्र ओमराजे व्यतिरिक्त त्यांच्या घरातलं म्हणजे पवनराजे निंबाळकरांच्या घरातला कुठलाही व्यक्ती राजकारणात नाही. म्हणूनच ओमराजेंना लोक पद्मसिंह पाटलाचे विरोधक म्हणून जवळ करत होते. खरं तर ओमराजे निंबाळकरांना घरूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं होतं. म्हणजे पवनराजे निंबाळकर ज्यावेळी काँग्रेसचं काम करत होते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम बघत होते, त्यावेळी एक किस्सा सांगितला जातो की धाराशिव जिल्ह्यातल्या ट्रॅक्टरची एक मोठी एजन्सी पवनराजे निंबाळकरांना मिळाली होती आणि त्यावेळी लोकांना पवनराजे यांनी दिलेली ऑफर जी फार चर्चेत राहिली आहे ती म्हणजे ₹1 द्या आणि ट्रॅक्टर घ्या. अलीकडच्या काळात आपण बघतो की कुठलीही गाडी घ्यायची असेल तर कमीत कमी डाऊन पेमेंटवरती तुम्हाला गाडी मिळू शकते. मात्र पवनराजे यांनी त्यावेळी एक भन्नाट शक्कल लढवली होती, ज्याची चर्चा पंचक्रोशी जिल्ह्यात आणि मराठवाड्यात सुद्धा झाली होती की त्या काळामध्ये नवीन ट्रॅक्टर घेणारे शेतकरी पुढे येत होते आणि त्या काळात पवनराजे यांनी मात्र ₹1 द्या आणि ट्रॅक्टर घ्या अशी एक योजना आणली होती. आणि म्हणून असं म्हणतात की पवनराजे निंबाळकरांच्या घरी गेलेला माणूस कधीच रिकामा हाताने परत येत नव्हता. तेच राजकारणाचं बाळकडू पवनराजे यांच्या हत्येनंतर ओमराजेंना मिळालं होतं. घरातून राजकारणाची सुरुवात जरी झाली असली तरी पवनराजे यांच्यापासून ओमराजे हे राजकारणापासून दूर होते. मात्र पवनराजे यांची हत्या झाल्यानंतर ओमराजे राजकारणात आले आणि त्या ओमराजेंनी मात्र आता ठाकरेंना सोडू नये अशी चर्चा अगदी जोरदार सुरू आहे. खरं तर नेमक्या कोणत्या कारणामुळे ओमराजेंनी ठाकरेंना सोडलं हे माहीत नाही. मात्र यापूर्वीचे तुम्ही जर 2022च्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे व्हिडिओ आठवून बघितले असतील तर शिवसेनेकडून सगळ्यात जास्त आक्रमकपणे जे काही नेते बोलत होते त्या नेत्यामध्ये सगळ्यात आघाडीवरचं नाव होतं ओमराजे निंबाळकर. शिंदेच्या विरोधामध्ये, शिंदेच्या नेत्याच्या विरोधामध्ये ओमराजे अगदी ठाकरेच्या बाजूनं निष्ठावान नेते म्हणून बोलत होते आणि सांगत होते की ठाकरे नसते तर हा ओमराजे तुम्हाला दिसला नसता. आता प्रश्न पुन्हा तोच आहे की अशी काय मजबुरी होती ओमराजेंची की ज्याने ठाकरेंना धोका दिला. असं म्हटलं जातं की पद्मसिंह पाटील यांच्या संदर्भामध्ये पवनराजे यांच्या हत्येनंतरच्या 20 वर्षानंतर एक खून खटल्याचा निकालाचा दिवस अगदी 1-2 दिवसावरती आहे आणि त्या दिवशी हा निकाल जर त्यांना स्वतःच्या वडिलाच्या बाजूनं आणि पद्मसिंह पाटलाच्या विरोधात पाहिजे असेल तर त्यांनी ठाकरेंना सोडलं पाहिजे असं मत जरी संजय राऊत यांनी व्यक्त केलं असलं तरी तेवढे कारण असलं पाहिजे का? पवनराजे हत्याकांड, त्यातून येणारा निकाल हा वेगळा आणि राजकारण वेगळं आहे, पण राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. अद्याप तरी पवनराजे यांच्या हत्याकांडामध्ये नेमका निकाल काय लागणार आहे
किंबहुना ओमराजे यांनी नेमकं उद्धव ठाकरे यांना का सोडलं याची कारणं जरी समोर आले नसले तरी एक मात्र नक्की आहे, जनमानसात चर्चा आहे की ओमराजेंनी असं करायला नको होतं.